धन निरंकार. दीपावलीचा सण म्हणजे हिंदू धर्मातील पवित्र सण आहे. या सणाबद्दल अनेक ऐतिहासिक पुरावे आहेत. भारतातील प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये दीप प्रज्वलित करून लक्ष्मीचे पूजन करून हे सण साजरा करतात. दीपावलीचा सण पूर्वी प्रथम कोणी साजरा केले होते आणि हे समाजामध्ये कसे प्रचलित झाले यामागे ऐतिहासिक पुरावे आहेत. रामायणामध्ये असे उल्लेख आहे, ज्यावेळेस प्रभू रामचंद्राने रावणावर विजय मिळवून लंकेहून अयोध्येकडे परत येत असताना अयोध्या नगरीतील प्रत्येक प्रजा आपापल्या घरामध्ये दीप प्रज्वलित करून आपलं घर प्रकाशमय करून या रामचंद्र प्रभूंचं स्वागत केलं होतं. त्यावेळेस संपूर्ण अयोध्या नगरी प्रकाशमान झालेली होती. याचा अर्थ असा दर्शवतो की अंधकारावर प्रकाशाचा विजय असा अर्थ होतो. या अर्थाने दिवाळी रामायणाच्या काळापासून चालत आलेली आहे याबद्दल पुराणामध्ये वर्णन आहे. दुसरी एक दीपावलीची परंपरा वामन अवताराशी जोडलेली आहे. त्यावेळेस राजा बली महान भगवत भक्त होता आणि दानशूर राजाही होता. भगवान विष्णूने वामन रूपात अवतार घेऊन या बलिराजाला पाताळात पाठवले होते. परंतु त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान विष्णूने त्या बलिराजाला वर्षातून एक वेळेस पृथ्वीवर येण्याची परवानगी दिली आणि या दिवशी बली प्रतिपदा म्हणून साजरा केली जाते. हे एक दीपावली सणाचा एक भाग आहे. दुसरी एक परंपरा दीपावलीच्या सणाची अशी जोडलेली आहे, लक्ष्मी अवताराशी जोडलेली आहे. समुद्र मंथनातून ज्यावेळेस लक्ष्मीचा जन्म झाला तो दिवस अमावास्येचा दिवस होता, म्हणून या अमावास्येच्या दिवशी लक्ष्मीचे पूजन करतात. त्यावेळेस लक्ष्मी त्रिलोक सुंदरी असून भगवान विष्णू सोबत विवाह करून घेतली होती. त्यामुळे हा दीपावलीचा सण धन, समृद्धी, सुख, वैभव याचा प्रतीक म्हणून मानला जातो. दक्षिण भारतात दीपावली सणाचे मूळ म्हणजे नरकासुराच्या कथेशी जोडलेली आहे. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने सत्यभामेने मिळून नरकासुराचा वध करतात आणि त्याच्या अत्याचारापासून या लोकांना मुक्त करतात. या दिवशी नरक चतुर्दशी म्हणून दक्षिण भारतामध्ये ही सण साजरा केली जाते. वेद, ग्रंथ, पुराणामध्ये दीपावली सणाचे उल्लेख आहे. काही प्राचीन ग्रंथ असे सांगतात की प्रथमतः भारतवर्षामध्ये दीपावली राजा विक्रमादित्याच्या राज्याभिषेकाच्या वेळी साजरा केली होती. तेव्हापासून ही प्रथा चालत आलेली आहे असे सुद्धा काही ग्रंथ सांगतात. दीपावलीचा हा सण एक घटनेवर आधारित नसून सद्गुण, प्रकाश आणि ज्ञान आणि विजय या सर्व मूल्यांचा उत्सव आहे. म्हणून हा दीपावलीचा सण अनेक युगामध्ये, अनेक काळामध्ये, अनेक प्रकारे साजरा केली गेली आहे. हा एक सण समृद्धी सूचक आहे. धन निरंकार जी.